Hello students, today we will see a lesson number 16, water. On the earth, water found in three states, solid, liquid and gases. या ठिकाणी हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण. Now pollution of water. While it is raining, collect some of the rainwater directly in a clean container placed in the open. Also collect some of the rainwater that is flowing over the ground. Observe and compare the two. What difference do you see? What is the reason for that? जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी ओपन प्लेसला एक स्वच्छ कंटेनर ठेवा. त्यामध्ये पावसाचे पाणी जमा करा. त्यानंतर दुसऱ्या कंटेनरमध्ये जमिनीवरून वाहणारे पावसाचे पाणी जमा करा. त्या दोन्ही कंटेनरमधील पाण्याचे निरीक्षण करा. त्या दोन्ही पाण्यांमध्ये तुम्हाला फरक आढळून येईल. असे का होते? When other substances get mixed with the water, it becomes impure. Some of these substances float in the water, so the water looks unclean or muddy. Some substances dissolve in the water and we cannot see them. If the substances that have got mixed with the water are harmful for living things, we say that the water has become polluted. Rivers, lakes are our sources of water. How does their water get polluted? पावसाचे पाणी जेव्हा जमिनीवरून वाहत जाते त्यावेळी त्याच्यामध्ये अनेक पदार्थ मिसळतात आणि त्यामुळे पाणी चिखलमय अशुद्ध होऊन जाते. काही पदार्थ त्या पाण्यावर तरंगतात तर काही पदार्थ त्याच्यामध्ये पूर्णतः मिक्स झालेले असतात, मिसळलेले असतात. असे पाणी आपल्यासाठी किंवा इतर सजीवांसाठी सुद्धा घातक असते. त्यामुळेच पाणी अशुद्ध झालेले असते. नद्या, तलाव हे आपले पाण्याचे स्रोत अशामुळेच अशुद्ध होतात. Now we will see disposal of wastewater. The wastewater of a city or town is collected and laid into a water body at a convenient location. The wastewater from residential buildings as well as from factories and industries contains many kinds of impurities. Some of these dissolve in the water while some do not. शहरांमधलं आणि गावांमधलं टाकाऊ पाणी म्हणजे वेस्ट वॉटर हे एखाद्या ठिकाणी जमा करून त्या ठिकाणी सोडलं जातं. राहत्या वसाहतीतून तसेच मोठमोठ्या कारखान्यातून निघणारे सांडपाणी ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे अशुद्धी असतात, इम्प्युरिटीज असतात. काही अशुद्धी त्या पाण्यामध्ये मिसळल्या जातात, मिक्स होतात, तर काही मिक्स होत नाहीत. स्वेज वॉटर कॅन कॅरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट स्प्रेड डिसीजेस. वेस्ट वॉटर फ्रॉम इंडस्ट्रीज इज मोर लायकली टू कंटेन पॉयझनस सबस्टन्सेस. If all this wastewater is let into water bodies as it is, the water bodies become polluted and that is dangerous. Such water cannot be used for drinking or for any other purposes. That is why it is compulsory for factory owners to treat the water before letting it out. Similarly, sewage and other wastewater of towns and cities is processed for purification before letting it into a water body. This helps to prevent pollution of water. सांडपाण्यामध्ये बरेचसे सूक्ष्मजीव असतात, त्यामुळे विविध प्रकारचे रोग पसरतात. त्याचप्रमाणे मोठमोठ्या कंपन्यांमधून जे टाकाऊ पाणी बाहेर पडतं त्यामध्ये सुद्धा जस्त, पारा, आर्सेनिक अशा प्रकारचे विषारी पदार्थ असतात. असे पाणी पिण्यासाठी मुळीच वापरता येत नाही. त्यामुळेच फॅक्टरीमधून निघणारे पाणी जे आहे, सांडपाणी किंवा टाकाऊ पाणी जे आहे त्याच्यावर योग्य प्रक्रिया केल्यानंतरच ते जवळपासच्या नद्यांमध्ये किंवा गटारांमध्ये वगैरे सोडण्यास सक्ती केली जाते. त्याचप्रमाणे मोठमोठ्या शहरांमध्ये, मोठमोठ्या गावांमध्ये सुद्धा पाणी प्युरिफाय करूनच म्हणजे पाण्याचे शुद्धीकरण करूनच ते जवळपासच्या नदी नाल्यांमध्ये सोडलं जातं. अशा गोष्टींमुळेच पाण्याचे अशुद्धीकरण रोखण्यास मदत होते. Flowing water of rivers get purified to some extent by natural processes also. नद्यांचे वाहते पाणी नैसर्गिकरित्या शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया सुद्धा काही स्तरापर्यंत होत असते. If large quantities of impurities get mixed with river water, the natural process of purification cannot keep place. The proportion of oxygen dissolved in the water is reduced, and this is a threat to the aquatic living things. पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया पाण्यामध्ये मिक्स होणाऱ्या ऑक्सिजनमार्फत होत असते. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणामध्ये वाहत्या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि पाण्याचं शुद्धीकरण होत असतं. परंतु या प्रक्रियेला काही मर्यादा असते. जर पाण्यामध्ये अशुद्धी मोठ्या प्रमाणावर असतील तर मात्र ही प्रक्रिया ऑक्सिजनची लेवल जी आहे ती कमी होते आणि
शुद्धीकरणाची प्रक्रियासुद्धा मंदावते. त्याचा विपरीत परिणाम नद्यांमध्ये राहणारे जे जीव असतात त्यांच्यावर होऊ शकतो. ते मरू शकतात. आता आपण पाहू प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे बघा. पाण्याचे शुद्धीकरण घरच्या घरी कशा प्रकारे करता येईल हे त्यात दाखवलेलं आहे. टेक अ प्लॅस्टिक बॉटल, टाय अ क्लीन पीस ऑफ क्लॉथ ओव्हर इट्स माउथ, कट ऑफ द बेस ऑफ द बॉटल, होल्ड द बॉटल अपसाइड डाऊन, pour some powdered coal into it, then add fine sand and lastly coarse sand to make 3 different layers inside the bottle as shown in the diagram. Place the bottle on its lower cut off portion as shown in the figure. Now pour some muddy water containing some rubbish slowly into this bottle. Observe the water that flows into the base of the bottle. It appears clean. Of course, you have learned that there could be microorganisms in it. Next is waterworks. Visit the nearest waterworks along with your teacher. Obtain permission to interview an official there to learn about the purification process. You may ask the following questions. Water purification processes at the waterworks. या ठिकाणी पाण्याच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रिया दिलेल्या आहेत त्या नीट पहा. Settling. The water from the water source is allowed to stand in large tanks. Alum is also used to help the process of settling. यामध्ये पाणी मोठ्या टँकमध्ये साठवले जाते आणि तुरटीच्या मदतीने त्यातील अविद्राव्य घटक पाण्याच्या तळाशी बसतात. फिल्ट्रेशन. वॉटर इज फिल्टर युजिंग अ फिल्ट्रेशन मशीन. या ठिकाणी पाणी गाळणी यंत्राच्याद्वारे गाळले जाते. ऑक्सिजनेशन. Air and water are allowed to mix with the help of pumps. This causes oxygen from the air to dissolve in the water. यामध्ये हवा आणि पाणी पंपाच्याद्वारे एकत्र केले जातात, मिक्स केले जातात. हवेतील ऑक्सिजन पाण्यामध्ये मिक्स होतो, डिझॉल्व होतो. त्यामुळे पाणी शुद्ध होण्यास मदत होते. क्लोरिनेशन. क्लोरीन इज मिक्स इन द वॉटर टू किल द जर्म्स इन इट. या प्रक्रियेत पाण्यामध्ये क्लोरीन मिक्स केले जातं, त्यामुळे पाण्यातील जंतू मरतात. Water evaporates continuously. That is why places where it does not rain for a long time experience a drought. At such places, the water level falls in rivers, wells, lakes, bunds, and dams. Some of these may even go dry. The land also dries up due to evaporation. Humans and animals suffer from scarcity of water. There is no water for agriculture. This condition is called a famine. A famine is a natural disaster. पाण्याच्या सततच्या बाष्पीभवनामुळे ज्या ठिकाणी बराच काळ पाऊस पडला नाही अशा ठिकाणी दुष्काळ आढळतो. काही ठिकाणी नद्या, विहिरी, तलावे, सरोवरे, ओढे, धरणे यांच्या पाण्याची पातळी अतिशय कमी झालेली आढळते. काही ठिकाणी तर पूर्ण सुकं झालेलं आढळतं. आणि अशा सततच्या बाष्पीभवनामुळे जमीनसुद्धा कोरडी पडलेली असते. मनुष्य आणि प्राणी यांना पाण्याची कमतरता सतत भेडसावत असते, जाणवत असते. त्यांना या गोष्टीचा सामना करावा लागतो. शेतीसाठीसुद्धा पाणी उपलब्ध नसते. ही जी कंडिशन आहे, ही जी परिस्थिती आहे, हिलाच दुष्काळ असे म्हणतात. दुष्काळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. ग्रेन अँड फॉडर बिकम स्कॅर्स ड्युरिंग अ फेमाइन. You may have read about famine in our state or country or in other part of the world. People living there have to face a lot of hardship. Animals and plants in those parts also suffer. ज्या ठिकाणी दुष्काळ आहे अशा ठिकाणी पिके आणि चारा यांचा तुटवडा आढळतो. आपण यापूर्वी आपल्या राज्यातील, देशातील किंवा जगाच्या इतर भागातील दुष्काळाबद्दल माहिती वाचलेली आहे. जे लोक अशा ठिकाणी राहतात त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. प्राणी आणि वनस्पती यांनासुद्धा दुष्काळाचा बराच सामना करावा लागतो. The government temporarily moves people and animals from famine-stricken areas to safe places where they can be provided with water, food grain and fodder. Fodder camps are set up to take care of domestic animals. आपले गव्हर्नमेंट म्हणजे सरकार अशा दुष्काळग्रस्त लोकांना आणि प्राण्यांना
दुष्काळग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करतात. त्या ठिकाणी त्यांना पाणी, धान्य आणि चारा पुरवला जातो. अशा चारा छावण्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी उभारलेल्या असतात. नाव वॉटर मॅनेजमेंट. रेन ब्रिंग्स अस वॉटर अगेन अँड अगेन, but we get rain for only 4 months in a year. If rainwater is not stored, we will not have water for our daily needs after the rains. पाऊस आपल्यासाठी वारंवार पाणी घेऊन येत असतो, परंतु हा पाऊस वर्षातील 4 महिने फक्त असतो. पावसाचे पाणी जर आपण साठवले नाही तर आपल्याला दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी पावसाळ्यानंतर उपलब्ध नसणार. To meet the whole year's need for water, rainwater must be stopped. When it is stopped, it percolates into the soil. As the groundwater storage increases, trees get water, wells too get enough water, and the land can be cultivated. जर आपल्याला संपूर्ण वर्षाची आपली पाण्याची गरज जर भागवायची असेल तर पावसाचे पाणी आपल्याला थांबवावे लागेल. ते थांबवले तर जमिनीमध्ये ते मुरले जाईल आणि जमिनीमध्ये मुरले तर जमिनीमधील पाण्याची पातळी वाढेल, वनस्पतींना पाणी मिळेल, विहिरीमधील पाण्याची पातळीसुद्धा वाढेल आणि जमिनी लागवडीखाली आणता येईल. Several methods are used to make rainwater seep into the soil. Large dams can be built, but that may not be possible in all places. In that event, the government and the people come together to undertake several works, such as building smaller reservoirs, counterbunding, stopping the water of the smaller streams by constructing bunds or bandharas, etc. पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याच्या अनेक पद्धती आहेत. मोठमोठी धरणे बांधणे, परंतु हे सगळ्याच ठिकाणी शक्य होत नाही. काही ठिकाणी सरकार तेथे राहणाऱ्या लोकांच्या मदतीने कित्येक कामे हाती घेते, जसे छोटी छोटी जलाशये बांधणे, समोच्च बांध बांधणे, पावसाचे पाणी थांबवण्यासाठी पाटबंधारे बांधणे किंवा बांध आणि बंधारे अशा प्रकारची इत्यादी कामे हाती घेऊन पाणी जमिनीत मुरवले जाते. In some places, wells are dug in river beds to allow water to collect in them. Rainwater falling on roofs of houses is drained into large tanks placed beside the building. Using all such methods helps us to store as much water as possible. काही ठिकाणी नद्यांच्या जवळ विहिरी बांधल्या जातात. त्या विहिरींमध्ये नद्यांचे पाणी सोडले जाते. पावसाचे पाणी घराच्या छपरावरून वाहून नेले जाते व जवळच्याच इमारतीच्या बाजूच्या टाकीमध्ये ते साठवले जाते. अशा प्रकारच्या विविध पद्धती वापरून आपण बरेचसे पाणी साठवू शकतो. It is very important to use water carefully to stop rainwater from flowing away, to make it seep into the ground or to collect it in tanks. म्हणजेच पाण्याचा आपण जपून वापर केला पाहिजे. त्याचबरोबर पावसाचे पाणी जे जमिनीवर वाहत जाते ते थांबवले पाहिजे, जमिनीत मुरवले पाहिजे किंवा एखाद्या टँक्समध्ये किंवा टाकीमध्ये ते जमा करायला हवे. Taking steps to ensure that rainwater will be available even the period after the rainy season is called water management. पावसाचे पाणी पावसाळ्यानंतरसुद्धा आपल्याला उपलब्ध राहील याची आपण काळजी घ्यायला हवी. यालाच म्हणतात जलव्यवस्थापन.